सर्व करताय दवाखाना, काय करताय तुम्ही? सर्व दवाखाना करताय. जेवढे रोग तुम्हाला शरीरात दाखवलेले आहेत, सर्व प्रकारचे रोग तुम्हाला दाखवलेत आणि तुम्ही त्या सर्व रोगवरती तुम्ही दवाखाना करताय आणि दवाखाना वगैरे करून तुम्हाला कुठल्या प्रकारचा फरक पडत नाही आणि दवाखान्यात सर्व नॉर्मल येतोय. काय येतोय? रिपोर्ट सर्व नॉर्मल येतोय. तर हे लक्षात ठेवा की त्यांनी तुमचा कुळाचार बिघडलेला आहे. काय आहे? कुळाचार व कुळाची देवी दैवत जो परंपरा ती बिघडलेलं आहे. मग बिघडलेलं काय आहे? का की तुम्हाला सांगणारं कुणी नाही की बाबा हा तुझा कुळाचा दैवत आहे, की ही तुझी कुळाची अशी दैवत आहे. ते अंगात येऊन तुमच्या बोलतं ही गोष्ट वेगळं. अंगात येऊन बोलतं ह्याला तुम्ही नका मान्यता देऊ. तुमच्या अंगात न येता तुमच्या समोर उभं राहिलाय तो आणि समोर उभं राहून सांगतोय तो तुम्हाला, तर ते तुमचं सत्य कुळाचं ओरिजिनल. काय? किंवा मग तो तुम्हाला कानात आवाज देतोय, तो तुम्हाला चकवा दाखवतोय, घडीत एक दाखवतोय, तुम्हाला त्या चकव्यामध्ये खेळवतोय, तुम्हाला अमुक दाखवणं, तमुक दाखवणं, ही पण देवी दाखवणं, ते पण देवी दाखवणं, बाहेरचं दाखवणं, फलानं दाखवणं. ह्याच्यामध्ये ज्या लोकांचा कुळाचार बिघडलेला आहे त्या लोकांसाठी मला तुम्हाला सांगणं आहे की कुळाचार तुमचा व्यवस्थित कसा होऊ शकतो आणि कोण करून देऊ शकतं. ज्या साधकाला त्याच्या भक्ती तपश्चर्या फळ अनुसार त्याला जी प्राप्ती आहे आणि जे दिव्य ताकदला तुमच्या कोणाच्या अंगात न येता जो त्या दिव्य ताकदीला बघू शकतो, बोलू शकतो आणि त्या दिव्य ताकदीला ओळखू शकतो, तसाच व्यक्ती, मग ती कुळाची तुमची कुठली पण ताकद असो, मग तसाच व्यक्ती तुमच्या कुळाचे देवी दैवत व्यवस्थित निवडून देऊ शकतात. काय? ज्या वेळेस कुळाचे देवी दैवत, आता कुळाचे देवी दैवत म्हणजे का, आता जे गोटे ठेवलेले आहेत सर्व, आता ज्याच्या कुळामध्ये देवी दैवत गोटे, आता गोटे ठीक आहे, तुम्हाला सांगितलं तो आहे, तुम्ही तेच पुजताय, तोच पुजताय, मग तुम्हाला दिसत का नाही? तुमच्या ठीक अंगामध्ये येते, सर्वांच्या अंगात येते, तुमच्या कुळामध्ये सर्वजण खेळतात. तुम्ही समजा तुम्ही तुमच्या जे पण कुटुंबातले जे प्रमुख आहे, समजा की तुम्ही त्याचा मोरख्या आहे, तर सर्व कुळाचं तुम्ही बघताय, तुमच्या अंगात येते किंवा एवढ्या सर्व गोष्टी होतात. मग ठीक आहे, तुमच्या अंगात विंगात येते सर्व, मग तुम्ही का आडवे पडता? का तुम्हाला फटके बसतात? का तुम्हाला त्रास होतो? मग तुम्हाला वाटतं की नाही मला ह्या भावकीने केलंय, नाही माझ्या त्या भावबंधाने केलंय, माझ्या त्याच भावकीने केलंय. मग आणि मग काय होतं माहितीये का, तुम्ही तुमचं कुळाचार सोडता. कुळाचं काय आहे, तर कुळाचं करताना असा तज्ञ व्यक्ती बघणं गरजेचं आहे की त्याला खरंच ह्याचं त्याला ज्ञान आहे आणि त्यांनी खरंच दुसऱ्याला दिव्य शक्तीची प्राप्ती करून दिली. त्या अंगात बिंगात ते घुमत येऊन ते बसणं ते सोडा, ते तसलं मला नका सांगू. तुम्हाला ज्याला कुळाचं कुळाचार व्यवस्थित पाहिजे असेल, कुळाचे देवी दैवत त्याला प्रकट करून घ्यायचं असेल, कुळाची खरी प्राप्ती करायची असेल, त्याच लोकांनी मला संपर्क करा. ठीक आहे? ते 12 भांगडी चौकशी करण्याच्या ऐवजी स्वतःचं ज्ञान स्वतःनी घ्यावा आणि स्वतःला जे दिसतं ते सत्य, स्वतः जे करण जे बघन ते सत्य, ह्या गोष्टी लक्ष ठेवा.